हाय फ्रेंड्स. आज आपण या ठिकाणी एक नवीन टॉपिक बघतोय, स्टार्ट करतोय आणि त्या टॉपिकचं नाव आहे मोशन इन स्ट्रेट लाईन. तर हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, सिंपल आहे, सोपा आहे, पण तितकाच महत्वाचा सुद्धा आहे. तर मोशन इन स्ट्रेट लाईन नेमकं कसं असतं, काय असतं, त्या सर्व गोष्टी आपल्याला या टॉपिकमध्ये, या चॅप्टरमध्ये या ठिकाणी डिस्कस करायच्या आहेत. मोशन, स्ट्रेट लाईन या टर्म ज्या आहेत त्या नेमकं काय इंडिकेट करतात, त्याचा मिनिंग काय होतो, त्याचा अर्थ काय होतो, त्या सर्व गोष्टी आपण या टॉपिकमध्ये, या चॅप्टरमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर बघूया की मोशन इन स्ट्रेट लाईन मध्ये जे काही त्याचे कन्सेप्ट आहेत या टॉपिकमध्ये असलेले, ते वन बाय वन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि त्यासोबतच दुसरं असं, या टॉपिकमध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुमच्या आतापर्यंत झालेले आहेत. 10th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही ते बघितलेले आहेत. 9th मध्ये सुद्धा लॉज ऑफ मोशन नावाचा एक चॅप्टर तुम्हाला होता, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते बघितलं असेल. ठीक आहे. आता ते परत आपण या ठिकाणी बघणार आहोत, पण एका वेगळ्या व्ह्यूज मध्ये, एक वेगळ्या अँगलला आपण त्याचा विचार या ठिकाणी करणार आहोत. त्याच कन्सेप्टचा कन्सेप्ट तेच आहे, तो थोडेसे मॉडिफाय होतील, थोडेसे त्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी येईल. पण ती कुठली कुठली येईल, काय काय येईल, हे सर्व आपल्याला या ठिकाणी या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे. आणि आपल्या नीटच्या सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये सुद्धा हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. बरेचसे क्वेश्चन यामध्ये येत असतात आणि खूप सिंपल आहे, अवघड असा नाहीये, खूप सोपा टॉपिक आहे आणि तो तुम्ही इझिली या ठिकाणी ग्राफ्स करू शकता. असा हा टॉपिक मोशन इन स्ट्रेट लाईन या ठिकाणी आपण आजपासून त्याला सुरुवात करूया. आता मोशन इन स्ट्रेट लाईन, या मोशन मोशन म्हणजे काय ते एकदा आपण शॉर्ट मध्ये डिस्कस करूया की नेमका मोशनचा मिनिंग काय होतो. सपोज या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे असा, आणि तो एक स्पेसिफिक टाइम इंटरव्हल नंतर या ठिकाणी गेला. ठीक आहे. इथे आपण काहीतरी एक पॉइंट घेतला ए नावाचा, आणि इथे आपण काहीतरी एक पॉइंट घेतला बी नावाचा. ठीक आहे. आता ए पासून बी पर्यंत आपला जो पार्टिकल आहे तो या ठिकाणी डिस्प्लेस झालाय. म्हणजे बेसिकली त्यानं काय केलं, तर त्यानं त्याची जी पोझिशन आहे ती चेंज केली. सपोज इथे काहीतरी आपला पार्टिकल होता सुरुवातीला या ए पोझिशन वरती, आणि स्पेसिफिक टाइम इंटरव्हल नंतर तो बी ला शिफ्ट झाला. म्हणजे त्यानं काय केलं, तर त्याची पोझिशन चेंज केली. ठीक आहे. काय केलं त्यानं, त्याची पोझिशन चेंज केली. कुठनं ते चेंज केली, फ्रॉम ए टू बी. ठीक आहे. ए पासनं पोझिशन त्यानं चेंज केली आणि तो बी पर्यंत गेला. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्या पार्टिकलची जी काही पोझिशन आहे ती या ठिकाणी चेंज होते, बदलते. मग ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीनं पार्टिकल जर त्याची पोझिशन बदलत असेल तर त्याला आपण मोशन असं म्हणतो. पण फक्त पोझिशन बदलून चालणार नाही, ती पोझिशन काहीतरी रेफरन्स पॉईंट सोबत बदलावं लागेल. रॅन्डमली आपण तसं म्हणू शकत नाही की बहुत चेंज इन पोझिशन इज नोन ॲज मोशन, असं म्हणणार नाही. काही स्पेसिफिक रेफरन्स पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करावे लागतील. तर मग आपण या ठिकाणी ए नावाचा एक रेफरन्स पॉईंट घेतलाय, आपण या ठिकाणी बी नावाचा एक रेफरन्स पॉईंट घेतलाय. ठीक आहे. म्हणजे ह्या ए आणि बी ह्या दोन पॉईंट जे आहेत हे आपले रेफरन्स पॉईंट आहे, आणि या रेफरन्स पॉईंटच्या रिलेटिव्ह मध्ये या ठिकाणी या आपल्या पार्टिकलनं पोझिशन त्याची चेंज केली फ्रॉम ए टू बी. मग याला आपण म्हणणार मोशन. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला जो पार्टिकल आहे तो काय परफॉर्म करतोय, तर तो मोशन परफॉर्म करतोय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर हे झालं मोशन. ठीक आहे. आणि समोर येतं स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे असं मोशन जे एका सरळ रेषेमध्ये होत आहे, त्या मोशनला आपण स्ट्रेट लाईन मोशन असं म्हणू शकतो. ठीक आहे. असं मोशन जे एका स्ट्रेट लाईन मध्ये होत आहे त्या मोशनला आपण या ठिकाणी स्ट्रेट लाईन मोशन असं सुद्धा म्हणू शकतो. आणि मोशन म्हणजे काय, तर पार्टिकल त्याची जर पोझिशन बदलत असेल, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉइंटच्या रिस्पेक्ट मध्ये, तर त्याला या ठिकाणी आपण म्हणतो मोशन. आपण बघितलं की पार्टिकल जर त्याची पोझिशन चेंज करत असेल तर त्याला आपण मोशन असं म्हटलं. स्ट्रेट लाईन म्हणजे एका सरळ रेषेमध्ये झालेलं मोशन. ठीक आहे. तर मोशन चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉईंट, त्याला आपण या ठिकाणी मोशन म्हणतोय. आणि असं मोशन जे स्ट्रेट लाईन मध्ये होत आहे त्याला आपण मोशन इन स्ट्रेट लाईन असं या ठिकाणी म्हणतोय. ठीक आहे. असो, आता आपण
समोर गेल्यानंतर परत या टर्म ज्या आहेत परत एकदा रिवाइज करणार आहोत, परत त्याला अजून थोडंसं डिटेलमध्ये त्या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास करणार आहोत या मोशनचा किंवा त्या स्ट्रेट लाईन जो काही आपण त्या ठिकाणी म्हणतोय त्याला नेमकं काय म्हणायचं, जो पाथ असतो त्या पाथचा पण आपण डिटेलमध्ये या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर बघूया मोशन इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे आणि बरंच काही तुम्हाला नवीन गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत, पण त्यापेक्षा पण या ठिकाणी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत ऑलरेडी. ठीक आहे, त्यामुळे फक्त या कन्सेप्टला आपल्याला रिव्हाइज करायचं आहे आणि नवीन ऍडिशनल जे पॉईंट येतील ते पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी ऍड करत जायचं आहे, आपल्या नॉलेज त्या ठिकाणी इन्क्रीज करत जायचं आहे या टॉपिक विषयी. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन आपण या ठिकाणी बघतोय की जे मोशन इन स्ट्रेट लाईनचं आपण जस्ट आता बघितलं की मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणजे नेमकं काय, असं मोशन जे एका सरळ रेषेमध्ये होतंय त्याला आपण मोशन इन स्ट्रेट लाईन असं म्हणतो. ठीक आहे, आता या ठिकाणी ही कार आहे, त्या कारचं आपण मोशन कन्सिडर करणार आहोत, ती कशा पद्धतीने स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करते. ठीक आहे, बघा तुम्ही इथं बघू शकता ही जी कार आहे ही कार त्या जो काही पाथ आहे आपला जो रस्ता आहे या ठिकाणचा, जे तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे इथे स्ट्रेट लाईन मोशन ती परफॉर्म करते, एका सरळ रेषेमध्ये ती चालली. ठीक आहे, एका सरळ रेषेमध्ये आपली कार चालली आहे म्हणजे आपली कार बेसिकली काय करते. ठीक आहे, नंबर वन अगोदर जस्ट आता आपण डिस्कस केलं की मोशन मोशन म्हणजे काय हो, तर चेंज इन पोझिशन. ठीक आहे, तर आपण इथं चेक करूया आपला जी कार आहे ती कार पोझिशन चेंज करते का, हो अगोदर ती काहीतरी इथे काहीतरी होती नंतर ती इकडे गेली. ठीक आहे, म्हणजे ती आपली कार जी आहे ती काय करते, पोझिशन चेंज करते. पोझिशन चेंज करते म्हणजे आपली कार काय करते, तर ती मोशन परफॉर्म करते. ठीक आहे, पण आपली कार जी आहे ती पोझिशन चेंज करू लागली, परत ती म्हणजेच ती मोशन या ठिकाणी परफॉर्म करते, पण ते कसं मोशन परफॉर्म करते, स्ट्रेट लाईन. तर आपली कार जी आहे ती स्ट्रेट लाईन या ठिकाणी मोशन परफॉर्म करते. ठीक आहे, तर हा जो पाथ आहे हा पाथ स्ट्रेट लाईन आहे किंवा हा जो काही रस्ता आहे हा रस्ता सरळ रेषेमध्ये आहे. ठीक आहे, आणि त्या पद्धतीनं आपली कार जी असेल ती स्ट्रेट लाईन मोशन या ठिकाणी परफॉर्म करते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पण दोन प्रकारचे वर्ड या ठिकाणी यूज करत असतो, ते म्हणजे नंबर वन पार्टिकल, नंबर टू या ठिकाणी बॉडी. ठीक आहे, बॉडी आणि पार्टिकल हे तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, तर हे आपण फिजिक्समध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी हे जे काही शब्द आहेत हे आपण वापरत असतो, यूज करत असतो, पण त्याचा नेमका मिनिंग काय होतो, सायंटिफिक लँग्वेज मध्ये त्याचा मिनिंग काय होतो. ठीक आहे, ते आता आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. पार्टिकल म्हणजे नेमकं काय आणि बॉडी म्हणजे काय आणि या दोन वर्ड मध्ये जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर बघूया पार्टिकल म्हणजे काय. तर पार्टिकल इज अन ऑब्जेक्ट विच हॅज नेग्लिजिबल डायमेन्शन. ठीक आहे, बघा पार्टिकल असा एक ऑब्जेक्ट आहे त्याचं जे काही डायमेन्शन आहे हे डायमेन्शन कसं आहे, निग्लिजिबल आहे. निग्लिजिबल डायमेन्शन आहे म्हणजे डायमेन्शन खूप कमी आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो खूप स्मॉल असेल, छोटा असेल. ठीक आहे, खूप स्मॉल असेल, छोटा असेल, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणूया, पार्टिकल. ठीक आहे, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, पार्टिकल असं म्हणू शकतो. आता बघूया की जो काही आपला पार्टिकल नंतर जी काही बॉडी होती त्यातल्या जी काही रिजिड बॉडी आहे त्याचा मिनिंग नेमकं काय होतो. ठीक आहे, आता बघा रिजिड बॉडी म्हणजे नेमकं काय, तर रिजिड बॉडी म्हणजे अशी बॉडी ज्यावरती जर आपण एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला तर ती इझिली त्याचं जे काही शेप अँड साईज आहे ती चेंज करत नाही. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक रबर बँड घेऊ आणि एक लाकडाची एखादी छडी वगैरे आपल्याला घेता येईल किंवा एक स्केल घेता येईल आपली. ठीक आहे, प्लास्टिकची असेल, लाकडाची असेल, तर ती तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि जर तुम्ही त्यावरती फोर्स अप्लाय केला तर ती लाकडाची स्केल आहे ती इझिली त्या ठिकाणी बेंड होणार नाही. किंवा तुम्ही क्लासरूम मध्ये ज्या बेंचवर बसतात तो बेंच जो आहे तो रिजिड आहे, त्यावर बसल्यानंतर तुमचा जो काही टेबल असेल, डेस्क बेंच असेल, त्याचा शेप जो असेल तो चेंज होत नाही, म्हणजे ती रिजिड बॉडी झाली. ठीक आहे, पण हे जर समजा तुम्ही एखाद्या रबर बँडला जर ताणलं, ठीक आहे, एक रबर घेतला, रबरला असं ताणलं, त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की त्यावरती जर आपण फोर्स एक्झर्ट केला तर त्याचा शेप बदलतोय, मग ती रिजिड बॉडी होणार नाही. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी दोन बॉडीज असतात, एक रिजिड आणि नॉन रिजिड बॉडी. ठीक आहे, तर ते आपण आता एक यावेळेला अगोदर समजून घेऊया. पार्टिकल म्हणजे काय ते आपल्याला कळालं की असा ऑब्जेक्ट आहे तो त्याचं डायमेन्शन जे खूप नेग्लिजिबल असतं. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण रिजिड बॉडी कन्सिडर करतोय आणि नॉन रिजिड बॉडी म्हणजे काय, तर हे आपण एकदा शॉर्ट मध्ये एकदा या ठिकाणी डिस्कस करून घेऊया. या ठिकाणी रिजिड बॉडी म्हणजे काय हे मी तुम्हाला समोर दाखवलंय, डायग्राम काढली आहे. रिजिड बॉडी म्हणजे काय, तर सपोज हे दोन पार्टिकल्स आहेत, तुम्ही आता त्या बॉडीमध्ये ऑब्झर्व करू शकता की नंबर ऑफ पार्टिकल्सने बॉडी बनलेली असते आपली, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, एखाद्या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स असतात आतमध्ये, तर हे नंबर ऑफ पार्टिकल्सनं आपले जे काही
या ठिकाणी नंबर ऑफ पार्टिकल्सनं आपली जी बॉडी आहे ती या ठिकाणी बनलेली असते. इथे जर तुम्ही बघितलं तर हे 2 पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, हे 2 पार्टिकल्स आहेत आणि रिजिड बॉडी म्हटल्यानंतर हे जे 2 पार्टिकल्स आहेत यावरती जर आपण एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला, म्हणजे कम्प्लीट बॉडीवरती जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर ह्या 2 पार्टिकल्सचं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स चेंज होत नाही. ठीक आहे, म्हणजे 2 मॉलिक्युल्स मधलं जे अंतर असतं ते अंतर सहजासहजी इझिली चेंज होत नाही. त्या बॉडीला आपण रिजिड बॉडी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल वूड आहे, आयर्न आहे, आयर्न रॉड आहे. तुमच्या घरामध्ये जो फॅन आहे तो फॅन ज्याला लटकवलेला असतो वरती, तो सुद्धा जो लोखंडाचा रॉड असतो, गज असतो, तो सुद्धा रिजिड असतो. ठीक आहे, हे सगळं रिजिड बॉडी आहे. आपण ज्यावरती बसलोय, बेंच असेल, जे काय असेल ते सर्व गोष्टी रिजिड असतात. ठीक आहे, रिजिड म्हणजे ते इझिली त्यांचा जो शेप आहे, साईज आहे ते चेंज होऊ देत नाही. अशा बॉडी ज्या स्वतःचा शेप अँड साईज इझिली चेंज होऊ देत नाही त्याला आपण रिजिड बॉडी असं म्हणतो. तुमचा पेन आहे, पेन्सिल आहे, हे रिजिड आहे, पण मग पर्टिक्युलर एक्सटेंट पर्यंतच बरं का. जर तुम्ही जास्त जर पेन्सिल असं तोडण्याचा प्रयत्न केला एक वेळ असेल ते तुटून जाईल. मग त्याला काहीतरी एक लिमिट आहे, पण ते रिजिड आहे. ठीक आहे, दुसरं नॉन रिजिडच्या केसमध्ये मात्र असं होत नाही. नॉन रिजिडच्या केसमध्ये काय होतं, तर नॉन रिजिडच्या केसमध्ये जर समजा तुम्ही हे खाली एक एक्झाम्पल घेतलं आपण, एक नॉन रिजिड बॉडी असं आपण कन्सिडर करतोय. ही जर नॉन रिजिड बॉडी असेल त्यावरती जर आपण एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला तर या ठिकाणी आपण जर समजा याला इकडे असं एक्सटेंड केलं, इकडे एक्सटेंड केलं तर बघा या ठिकाणी काहीतरी एक्सटेन्शन झालं, म्हणजे जी काही लेंथ आहे ती लेंथ या ठिकाणी इन्क्रीज होते बघा. ठीक आहे, लेंथ जी आहे ती लेंथ काय झाली या ठिकाणी इन्क्रीज झाली. लेंथ इन्क्रीज झाली म्हणजे बेसिकली काय झालं, तर हे जे काही मॉलिक्युल्स आहेत ना हे मॉलिक्युल एकमेकांपासून दूर गेले. मॉलिक्युल्स काय गेले, एकमेकांपासून दूर गेले. मग अशा बॉडीला बघा इथं मॉलिक्युलचे अंतर जे ते तर इन्क्रीज झालं, म्हणजे अशा बॉडीला आपण म्हणतो नॉन रिजिड बॉडी. ठीक आहे, एक्झाम्पल रबर बँड. एक्झाम्पल रबर बँड. रबर बँडला आपण या ठिकाणी नॉन रिजिड बॉडी असं म्हणू शकतो. म्हणजे त्यावरती जर आपण एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला तर त्याचा जो काही शेप आहे, साईज आहे, तो इझिली काय होतो, चेंज होतो. ठीक आहे, त्याला नॉन रिजिड बॉडी असं म्हणतात. तर हा झाला एक पार्ट की रिजिड बॉडी म्हणजे काय आणि नॉन रिजिड बॉडी म्हणजे काय, ह्या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे हा तुम्हाला आता समजला असेल. आता आपण आपल्या पॉइंटला येऊया. आपण बघितलं होतं की इथे आपण पॉइंट बघत होतो की व्हॉट इज पार्टिकल, व्हॉट इज रिजिड बॉडी. पार्टिकल म्हणजे काय हे आपल्याला कळालं की पार्टिकल इज अन ऑब्जेक्ट विच हॅज नेग्लिजिबल डायमेन्शन. डायमेन्शन त्याचं खूप नेग्लिजिबल असतं, स्मॉल असतं, त्याला आपण पार्टिकल असं म्हणतोय. ठीक आहे, नेक्स्ट आहे रिजिड बॉडी. ठीक आहे, नेक्स्ट जे या ठिकाणी रिजिड बॉडी ते आपण बघितलं की यांचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते इझिली त्यांचा जो काही पोझिशन आहे ते चेंज करत नाही. ठीक आहे, आता बघूया आपण त्याची जे काही डेफिनेशन ती कशी आहे. इट इज कॉम्बिनेशन ऑफ पार्टिकल्स अँड व्हेन अन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड देर विल बी नो चेंज इन इट्स डायमेन्शन. डायमेन्शन मध्ये या ठिकाणी बदल होत नाही. कधी बदल होत नाही, ज्या वेळेला एक्सटर्नल फोर्स तुम्ही अप्लाय केला त्यानंतर सुद्धा. या ठिकाणी आपण एक्सटर्नल फोर्स जरी अप्लाय केला या ऑब्जेक्ट वरती तरी सुद्धा या डायमेन्शन मध्ये काहीही बदल होत नाही. ठीक आहे, नो चेंज इन इट्स डायमेन्शन. डायमेन्शन मध्ये जर काहीच बदल होत नसेल एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून सुद्धा, जस्ट आपण ते आता चेक केलं, त्या बॉडीला आपण रिजिड बॉडी असं म्हणतो. ठीक आहे, तर ही झाली रिजिड बॉडी आणि हे झालं आपलं पार्टिकल. ठीक आहे, पार्टिकल म्हणजे काय तर हे कळालं असेल तुम्हाला आता, आणि रिजिड बॉडी म्हणजे काय ते सुद्धा कळालं, आणि नॉन रिजिड बॉडी म्हणजे काय ते सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस केलंय. आता आपण आपला जर विचार केला, आपण कोण आहे, आपण पार्टिकल आहे की रिजिड बॉडी आहे. ठीक आहे, पण पार्टिकल आहे का रिजिड बॉडी आहे, तर याचे आन्सर डिफरंट असू शकतात. बघा आता या ठिकाणी ऍज रिलेटिव्ह डिस्टन्स इज लेस, हे दोन व्यक्ती आहेत, दोन पर्सन आहेत या ठिकाणी. ऍज रिलेटिव्ह डिस्टन्स इज लेस यू आर कन्सिडर टू बी अ बॉडी. जर दोन ऑब्जेक्ट मध्ये रिलेटिव्ह डिस्टन्स खूप कमी असेल, बघा इथं खूप कमी आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय म्हणता येईल, तुम्ही बॉडी अशी कन्सिडर केल्या जातात. मला आपण बॉडी म्हणून कन्सिडर करू शकतो. रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, दोन ऑब्जेक्ट मधलं रिलेटिव्ह डिस्टन्स या ठिकाणी कमी आहे, लेस आहे, देन इट इज कन्सिडर ऍज बॉडी. आपण स्वतःला बॉडी म्हणून कन्सिडर करू शकतो. कधी, त्यावेळेला रिलेटिव्ह डिस्टन्स कमी असेल त्यावेळेला. ठीक आहे, रिलेटिव्ह डिस्टन्स कमी आहे म्हणजे बेसिकली आपली जी काही साईज आहे ती साईज मोठी असेल. बघा आपण जवळून जवळून जर बघितलं एकमेकांना तर मोठे मोठे साईजचे दिसतात. या उलट जर रिलेटिव्ह डिस्टन्स जर लार्ज असेल, बघा विमानामधनं किंवा मग या ठिकाणी वरतून जर आपण बघितलं
खालचे लोक जर बघितले आपण ते आपल्याला छोटे छोटे दिसतात, पार्टिकल म्हणजे एकदम छोटे दिसतात, मुंग्यांसारखे दिसतात असं आपण म्हणतो. ठीक आहे. बेसिकली त्या केसमध्ये तुम्ही पार्टिकल म्हणून कन्सिडर केले जातात. मग एरोप्लेन मधनं जर आपण कोणाला बघत असू खालच्या व्यक्तींना, तर अर्थ सरफेसवरचे जे काही या ठिकाणी हा मुलगा आता बघा या अर्थ सरफेसवरचा, तो आपल्याला एक काय वाटेल, एक छोटासा वाटेल, एक पॉइंट ऑब्जेक्ट त्या ठिकाणी, म्हणजे एक पॉइंट सारखा तो त्या ठिकाणी आपल्याला वाटेल तो किंवा दिसेल तो. मग याला आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, तर पार्टिकल म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो, पार्टिकल म्हणू शकतो. तर बेसिकली कोणाला पार्टिकल म्हणायचं, कोणाला बॉडी म्हणायचं, हे कशावर डिपेंड आहे, ते डिपेंड करतं डिस्टन्स बिटवीन किंवा रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणण्यापेक्षा जो ऑब्जेक्ट आहे तो आणि एक ऑब्झर्व्हर आहे तो. ठीक आहे. आता ऑब्झर्व्हर आपल्या या ठिकाणी विमानामध्ये आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी जो आपण कोणाला ऑब्झर्व करतोय तो, तर या ऑब्जेक्टला या ठिकाणी तो ऑब्झर्व करतोय. मग हा मुलगा जो आहे त्याला आता या विमानातल्या लोकांना कसं भासेल, पार्टिकल म्हणून त्या ठिकाणी तो कन्सिडर केला जाईल. हे जर विमानातले व्यक्ती जर इथं जवळ आले, याच्या जवळ उभे राहिले, तर मग तो पार्टिकल राहणार नाही. रिलेटिव्ह डिस्टन्स चेंज झालं. ठीक आहे. रिलेटिव्ह डिस्टन्स कमी असेल, दिस इज कन्सिडर ॲज बॉडी, आणि रिलेटिव्ह डिस्टन्स जर समजा मॅक्सिमम असेल, जास्त असेल, मॅक्स असेल, ठीक आहे, तर विच इज कन्सिडर ॲज पार्टिकल. तर हा डिफरन्स आहे बॉडीमध्ये असलेला आणि पार्टिकल मध्ये असलेला. आय होप तुम्हाला हा आता कळाला असेल. आणि इथून समोर किंवा ज्या ज्या ठिकाणी पार्टिकल हा वर्ड येईल, ज्या ज्या ठिकाणी बॉडी असा वर्ड येईल, तिथं समजायचं की पार्टिकल म्हणजे तो डायमेन्शनली खूप स्मॉल आहे, छोटा आहे, आणि बॉडी म्हटलं की थोडंसं डायमेन्शन मोठे आहेत. ठीक आहे. हा एक बेसिक डिफरन्स आपल्याला या ठिकाणी समजायला हवा, आणि जेणेकरून प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पॉईंटच्या ठिकाणी किंवा प्रत्येक टॉपिकमध्ये हे जे काही पार्टिकल आहे, बॉडी आहे, हे वर्ड जे आहेत ते येत असतात. ठीक आहे. बघा फ्रेंड्स, तर यावरनच आता आपण असं म्हणू शकतो की जे आपले पार्टिकल्स आहेत आणि जे काही आपली रिजिड बॉडी आहे किंवा बॉडी आहे इन जनरल, तर त्या ज्या आहेत त्या रिलेटिव्ह टर्म्स आहेत. कसल्या टर्म्स आहेत त्या? रिलेटिव्ह टर्म्स आहेत. म्हणजे डिस्टन्स जर त्या ठिकाणी चेंज जर होत असेल किंवा रिलेटिव्ह डिस्टन्स कमी असेल तर आपण त्याला बॉडी म्हणायचं. रिलेटिव्ह डिस्टन्स जर जास्त असेल तर त्याला आपण पार्टिकल असं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. तर हे झाल्या दोन टर्म्स ज्याला आपण रिलेटिव्ह टर्म्स असं म्हणतोय, पार्टिकल अँड रिजिड बॉडीला. नेक्स्ट नेक्स्ट आपण या ठिकाणी बघूया आता की रेस्ट अँड मोशन म्हणजे काय. रेस्ट एखादी ऑब्जेक्ट, एखादा पार्टिकल, एखादी बॉडी रेस्ट मध्ये असते म्हणजे नेमकं काय असतं. ठीक आहे. एखादी बॉडी जर मोशन मध्ये म्हणजे काय, आपण जस्ट टॉपिकच्या सुरुवातीलाच बघितलं, चॅप्टरचा मिनिंग मोशन या ठिकाणी समजून घेताना आपल्याला ते कळालं. चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉईंट, त्याला आपण मोशन म्हटलं. ठीक आहे. आता रेस्ट म्हणजे काय, रेस्ट त्याच्या अपोजिट असेल. रेस्ट म्हणल्यानंतर ती पोझिशन चेंज करेल का? नाही, पोझिशन चेंज करणार नाही. असा ऑब्जेक्ट, असा पार्टिकल, अशी बॉडी जी पोझिशन बदलत नाहीये, ठीक आहे, त्याला आपण या ठिकाणी रेस्ट असं म्हणू शकतो. आणि जे पोझिशन चेंज करताय विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉईंट, ठीक आहे, त्याला आपण या ठिकाणी तो जो काही ऑब्जेक्ट आहे तो मोशन मध्ये आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बघा आता, व्हॉट इज रेस्ट? टीव्ही आहे ती रेस्ट मध्ये, फॅन आहे तो रेस्ट मध्ये. ठीक आहे. म्हणजे हे पोझिशन चेंज करत नाहीये. ठीक आहे. टीव्हीची आपली ती पोझिशन चेंज करत नाहीये. इथला जो फॅन आहे हा फॅन सुद्धा या ठिकाणी आता पोझिशन चेंज करत नाहीये. म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो टीव्ही आहे, फॅन आहे, ते कसे आहेत, तर ते रेस्ट मध्ये आहे. बघा आता, इफ अ बॉडी डज नॉट चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. ठीक आहे. एखादी बॉडी जर पोझिशन जर चेंज करत नसेल विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग सोबत किंवा एखाद्या रेफरन्स पॉइंट घेऊन, तर देन द बॉडी इज सेड टू बी ऍट रेस्ट. त्या बॉडीला आपण काय म्हणू शकतो, रेस्ट मध्ये आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर आपली टीव्ही आहे ती टीव्ही पोझिशन चेंज करत नाहीये, फिक्स आहे ती. ठीक आहे. जसं आपण सुरुवातीला बघितलं, पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला, अशी टीव्ही ए पासून बी पर्यंत जातच नाहीये. ठीक आहे. त्याला आपण म्हणू शकतो की आपली टीव्ही आहे ती रेस्ट मध्ये आहे, किंवा आपला फॅन जो आहे तो या ठिकाणी रेस्ट मध्ये आहे. ठीक आहे. पोझिशन जर बदलत नसेल तर त्याला आपण या ठिकाणी म्हणायचं रेस्ट. नेक्स्ट टर्म आहे मोशन. व्हॉट इज मोशन? तर आता परत त्याच्या अपोजिट टर्म, एखादी बॉडी जर त्याची जी काही पोझिशन आहे ती चेंज करत असेल. बघा आता, ब्लेड्स ऑफ फॅन, ह्या फॅनचे जे काही ब्लेड्स आहेत ते पोझिशन चेंज करतायत. जे पंख्याचे जे काही पाते आहेत ते पोझिशन चेंज करतायत. ठीक आहे. आपण म्हणू शकतो की या ठिकाणी आपला जो फॅन आहे किंवा ब्लेड, फॅनचे जे काही ब्लेड आहे ते मोशन परफॉर्म करतायत. फॅनचे जे काही ब्लेड्स आहेत ते मोशन परफॉर्म करतायत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. दुसरं, मुव्हिंग कार.
ही कार आहे, ही मोशन परफॉर्म करते. आता आपण म्हणू शकतो की कार जी आहे त्याची पोझिशन चेंज करते, एका ठिकाणी फिक्स नाहीये ती, ठीक आहे, ती पोझिशन चेंज करते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपली कार असो किंवा समोर जो काही तुम्हाला फॅन दिसतोय तो फॅन असो, तर हे सर्व गोष्टी काय करतायत, तर त्याच्या रिस्पेक्टिव्ह ज्या पोझिशन्स आहेत त्या पोझिशन या ठिकाणी बदलतायत. पोझिशन ज्या असतील त्या ठिकाणी चेंज करतायत. म्हणजेच या ज्या वस्तू आहेत, या ज्या ऑब्जेक्ट आहेत, या ठिकाणी मोशन परफॉर्म करतायत. पोझिशन त्या त्यांचे चेंज करतायत, म्हणजे त्या मोशन परफॉर्म करतायत. ठीक आहे, तर हे झालं मोशन. तर या मोशनला आता आपण असं डिफाईन करू शकतो, जे आपण सुरुवातीलाच केले टॉपिकच्या, चेंजेस द पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, असं आपण सिंपल लँग्वेज मध्ये त्याला म्हणू शकतो. पोझिशन जर चेंज होत असेल ऑब्जेक्टची विथ रेफरन्स टू सम टाइम सोबत रेफरन्स करून किंवा एक रेफरन्स पॉइंट घेऊन, तर त्याला आपण या ठिकाणी मोशन असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो तुमच्या समोर तुम्हाला दिसतोय. आर द पॅसेंजर्स इन द बस ऍट रेस्ट ऑर इन मोशन. ही बस आहे, ठीक आहे, ठीक आहे. या ठिकाणी आपण बस मधले पॅसेंजर घेऊया. इथे बस आहे, खाली तुम्हाला दिसेल हे बस मधले पॅसेंजर आहेत आणि हे बस स्टॉपवरचे पॅसेंजर आहेत. हे उभे आहेत बिचारे आणि हे बसमध्ये बसलेले आहेत. ठीक आहे, तर आपला क्वेश्चन असा आहे, आर द पॅसेंजर्स इन द बस ऍट रेस्ट ऑर मोशन. म्हणजे या बसमध्ये जे पॅसेंजर बसलेले आहेत तर ते रेस्ट मध्ये आहे की मोशन मध्ये. तुम्ही क्विक विचार करून त्याचा तुमचा आन्सर तुमच्या मनामध्ये ठेवू शकता की आता हे जे पॅसेंजर बसलेले आहेत या आतमध्ये, ठीक आहे, तर हे रेस्ट मध्ये आहे की मोशन मध्ये. ठीक आहे, रेस्ट मध्ये आहे की मोशन मध्ये, ते तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता इझिली. त्याचा आन्सर असा आहे की ते डिपेंड करतं रिलेटिव्ह मोशन वरती. तुम्ही कोणाचं रिलेटिव्ह मोशन घेतात. जर तुम्ही इथल्या व्यक्तींसोबत जर कम्पेअर केलं, म्हणजे समजा हा एक मुलगा आहे किंवा या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे याने जर या पॅसेंजरला बघितलं तर त्याला पॅसेंजर जे आहेत तर ते रेस्ट मध्ये दिसणार नाही, ते मोशन मध्ये दिसेल. कारण हा बस स्टॉपला उभा आहे, ठीक आहे, हा व्यक्ती जो आहे हा बस स्टॉपला उभा आहे आणि जर याने जर बघितलं या बसकडं तर त्याला असं वाटेल की बस मोशन मध्ये, म्हणजे त्यामधले जे काही पॅसेंजर असतील ते पॅसेंजर सुद्धा मोशन परफॉर्म करतायत. ठीक आहे, तर मग याच्यासोबत जर याचं कम्पॅरिझन केलं तर याला असं वाटेल की पॅसेंजर मोशन मध्ये. पण परत जर आपण समजा या ठिकाणी असं कन्सिडर केलं की या पॅसेंजरनं एकमेकांसोबत कम्पेअर केलं, ठीक आहे, एकमेकांसोबत त्यांनी कम्पेअर केलं आणि त्यांनी बघितलं की कोण रेस्ट मध्ये कोण मोशन मध्ये, तर त्यांना असं वाटेल की आपण रेस्ट मध्ये. ठीक आहे, का? कारण हे एकमेकांसोबत एकमेकांना कम्पेअर करतायत आणि दोघं सुद्धा सेम व्हेलॉसिटीनं किंवा सेम स्पीडनं समोर जात आहेत, सेम मोशन ते परफॉर्म करतायत. मग त्यांना एकमेकांना असं वाटेल की आपण रेस्ट मध्ये. पण त्यांना जर थर्ड पर्सन इकडून कोणी जर बघितलं, बघा, त्यांना जर थर्ड पर्सन कोणी जर बघत असेल, जसं की आपण या ठिकाणी बघितलं की ह्या बस स्टॉपवरचे जे व्यक्ती आहेत हे याला ऑब्झर्व करतायत, तर यांना असं वाटेल, ह्या ऑब्झर्वेशन करणाऱ्याला असं वाटेल की आता जे काही बस मधले जे काही व्यक्ती आहेत, पर्सन आहेत, हे कसे आहेत, तर ते मोशन मध्ये आहे. ठीक आहे, ते कसे आहेत या ठिकाणी, तर ते मोशन मध्ये, असं त्यांना या ठिकाणी वाटेल. नेक्स्ट, पण यांच्यात जर यांनी विचार केला, एकमेकांमध्ये जर त्यांनी विचार केला, तर यांना काय वाटेल, तर यांना असं वाटेल की आपण सगळेजण रेस्ट मध्ये आहेत किंवा आपला समोरचा व्यक्ती या ठिकाणी रेस्ट मध्ये आहे, असं त्यांना या ठिकाणी वाटेल. ठीक आहे, तर या दोन व्यक्ती यांनी जर या ठिकाणी जर विचार केला तर आपण कशामध्ये, तर यांना असं वाटेल की आपण या ठिकाणी रेस्ट मध्ये. ठीक आहे, तर यांना असं वाटेल की आपण या ठिकाणी रेस्ट मध्ये, कधी, तर त्यांनी दोघं जणांनी एकमेकांसोबत विचार केला तर. ठीक आहे, पण थर्ड पर्सन किंवा ऑब्झर्विंग पॉइंट जर या ठिकाणी चेंज झाला तर यांना असं वाटेल आता हे जे काही पॅसेंजर आहेत हे पॅसेंजर या ठिकाणी मोशन परफॉर्म करतायत. ठीक आहे, तर मग आता नेमकं करेक्ट आन्सर काय? करेक्ट आन्सर रेस्ट आहे, करेक्ट आन्सर मोशन आहे, तर करेक्ट आन्सर दोन्ही पण आहे. ते डिपेंड करतं रिलेटिव्ह मोशन किंवा रिलेटिव्ह पोझिशन सुद्धा तुम्ही म्हणू शकता की तुमचा ऑब्झर्विंग पॉइंट कुठे आहे आणि तुमचं मोशन कुठे परफॉर्म होत आहे, त्या सगळ्या फॅक्टर्स वरती या ठिकाणी या गोष्टी रेस्ट आणि मोशन अवलंबून असतात. इवन रेस्ट आणि मोशन हे रिलेटिव्ह टर्म्स आहेत. तुमचं रिलेशन बदललं, तुम्ही पॅसेंजरचा जर विचार केला एकमेकांसोबत त्यांनी, तर ते बेसिकली रेस्ट मध्ये असतील. पॅसेंजर आणि बस स्टॉपवर उभे असलेले व्यक्ती त्यांनी जर विचार केला, त्यांनी जर एकमेकांकडे बघितलं, म्हणजे पॅसेंजरला जर यांनी बघितलं, बस स्टॉपवर जे काही उभे आहेत त्यांनी जर बघितलं, त्यांना असं वाटेल की पॅसेंजर मोशन मध्ये. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी रिलेटिव्ह असतात. हे रिलेटिव्ह मोशनच मुळात रिलेटिव्ह असतं. ते डिपेंड करतं की तुम्ही ऑब्झर्विंग पॉइंट तुमचा कुठे, काय आणि कशा पद्धतीने हे मोशन घडतंय.
पॅसेंजर इन द बस आर ॲट रेस्ट रिलेटिव्ह टू द इच अदर. प्रत्येकाला असं वाटेल एकमेकांसोबत तर त्यांनी विचार केला. ठीक आहे, बघा आता एकमेकांसोबत जर त्यांनी विचार केला तर त्यांना काय वाटेल, पण रेस्ट मध्ये. जस्ट आता आपण तेच बघितलं. ठीक आहे, परत नेक्स्ट, पॅसेंजर इन द बस आर इन मोशन. पॅसेंजर मोशन मध्ये असं वाटेल कोणाला, रिलेटिव्ह टू द पीपल ऍट बस स्टॉप. जे पीपल, जे लोक या ठिकाणी बस स्टॉपला उभे आहेत, त्यांनी जर बघितलं या बस मधल्या लोकांना तर त्यांना असं वाटेल आता की जे पॅसेंजर आहेत ते पॅसेंजर कशामध्ये आहेत, तर ते मोशन मध्ये आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही रिलेटिव्ह किंवा या ठिकाणी ऑब्झर्विंग पॉईंट कुठला आहे, काय आहे, त्यानुसार या ठिकाणी रेस्ट किंवा मोशन हे चेंज होत असतं. नेक्स्ट टर्म आहे व्हॉट इज रेस्ट. रेस्ट म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, तर रेस्ट म्हणजे काय, तर आपण जस्ट बघितलंय जर एखादी बॉडी पोझिशन चेंज करत नसेल, बॉडी इज सेड टू बी ॲट रेस्ट व्हेन देर इज नो चेंज ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम और विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉईंट, हा असं सुद्धा म्हणू शकता. तर या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टाइम जर पोझिशन चेंज करत नसेल ती बॉडी, तर त्याला आपण असं म्हणू शकतो की आपली बॉडी जी आहे ती कशामध्ये, तर ती रेस्ट मध्ये आहे. ठीक आहे, व्हॉट इज मोशन. मोशन काय, तर सेम, फक्त आता या ठिकाणी आपली बॉडी जी आहे ती काय करते, पोझिशन चेंज करते. मोशन इज अ चेंज ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याला काय म्हणू आपण, मोशन म्हणू. ठीक आहे, ठीक आहे, किंवा विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉईंट असं सुद्धा म्हणू शकता बरं का तुम्ही. नेक्स्ट टर्म, नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म आहे जी आपल्याला या टॉपिकमध्ये किंवा हे टॉपिक या ठिकाणी डिस्कस करायचं आहे, कायनेमॅटिक्स. व्हॉट इज कायनेमॅटिक्स. Kinematics is the branch of mechanics that deals with the study of motion of object without any reference to the cause of motion is called kinematics. ठीक आहे, बघा आता आपण हे डेफिनेशन व्यवस्थित समजून घेऊया एकदा. नेमकं कायनेमॅटिक्सचा मिनिंग काय होतो. ठीक आहे, आपण ह्या टॉपिकमध्ये कायनेमॅटिक्सचा अभ्यास करतोय की मेकॅनिक्सची अशी ब्रांच. ठीक आहे, मेकॅनिक्सची अशी ब्रांच, आता मेकॅनिक्स जे काही फोर्स वगैरे जे काही हा जो काही पार्ट आहे तो सगळ्या मेकॅनिक्सचा पार्ट असतो. आपण हळूहळू आता समोर गेल्यानंतर शिकूया की अशी ब्रांच आहे मेकॅनिक्सची ज्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर स्टडी ऑफ मोशन. मोशनचा अभ्यास करतोय आपण या ठिकाणी. ठीक आहे, कशाचा अभ्यास करतोय, मोशनचा अभ्यास करतोय. पण कसा अभ्यास करतोय मोशनचा, तर विदाऊट एनी रेफरन्स टू द कॉज ऑफ मोशन. आपलं मोशन कशामुळे घडतंय हे आपल्याला काही इथं घेणं देणं नाहीये. फक्त आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, मोशनचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे कॉज म्हणजे काय हो, तर आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल. फोर्स अप्लाय करून ते मोशन त्या ठिकाणी परफॉर्म होईल. पण आपण फोर्सचा अभ्यास करणार नाही. आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, फक्त आपल्याला मोशनचाच अभ्यास करायचा आहे. त्या फोर्स बद्दल किंवा एवढा फोर्स लावला मग म्हणून एवढं ऍक्सिलरेशन जनरेट झालं वगैरे वगैरे, याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ठीक आहे, फक्त या ब्रांच मध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर मोशनचा अभ्यास केला जातो विदाउट स्टडी ऑफ कॉज ऑफ मोशन. कारण रिझन, जे रिझन आहे मोशन होण्याचं, त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करत नाहीये. अभ्यास आपण कशाचा करतोय, अभ्यास आपण फक्त करतोय की जे काही मोशन घडतंय ते कसं घडतंय, काय घडतंय, त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. ठीक आहे, त्याला आपण कायनेमॅटिक्स असं म्हणतो. A system of coordinate axis with respect to which an event can be described is called frame of reference. त्याला आपण फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो. डिटेल मध्ये आपण समोर गेल्यानंतर बघूया की नेमकं फ्रेम ऑफ रेफरन्स काय. आणि आपल्याला माहिती आहे कोऑर्डिनेट ऍक्सिस आपली कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. ठीक आहे, एक्स ऍक्सिस इकडे असतो, काहीतरी इकडे वाय असतो, काहीतरी इकडे झेड असतो. ठीक आहे, एखादा पार्टिकल असा चाललाय कुठेतरी, असा मोशन परफॉर्म करतोय. म्हणजे बेसिकली आपण त्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दोन ऍक्सिस सोबत कम्पेअर करून किंवा या दोन ऍक्सिसचा विचार करून या ठिकाणी त्याची पोझिशन त्या ठिकाणी डिस्क्राईब करू शकतो. ठीक आहे, तर त्याला आपण या ठिकाणी म्हणूया फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे, ती असेल त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स. बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी जो काही मोशन इन स्ट्रेट लाईन हा टॉपिक या ठिकाणी स्टार्ट केला. त्यामध्ये मोशन म्हणजे काय ते बघितलं आणि स्ट्रेट लाईन मोशन कशा पद्धतीने या ठिकाणी घडत असतं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं. तर नेक्स्ट आपण या ठिकाणी रेस्ट आणि मोशन या टर्म्स बघितल्या आणि ज्या काही पार्टिकल असेल, बॉडी असेल, यामधला नेमका डिफरन्स कसा असतो, रिजिड बॉडी असते, परत नॉन रिजिड बॉडी असते, यातला डिफरन्स कसा असतो ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं. ठीक आहे, नेक्स्ट आपण समोर आलो आणि समोर आल्यानंतर आपण इथं बघितलं बघा कायनेमॅटिक्स म्हणजे नेमकं काय आणि फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय. अजून बरेचसे कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघूया. चलो.